काळसा येशूच्या काकृतीच्या दर्या मागतो आधार कृपेच्या झऱ्या. आमची काळजी थंडानी अनुपकारी कर्त्यांना तू आपल्या काळजा परी. काळजा येशूच्या मागतो समस्त दे तुझीच माया जास्त व जास्त. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. महिन्याचा पहिला शुक्रवार, उपवासाचा दिवस. अतिपवित्र साक्रामेंताची आराधना करून त्या साक्रामेंतातील येशूचा आशीर्वाद घेण्याचा दिवस. येशूच्या दुःख सहनात सहभागी होत असलेल्या आजारी आणि वृद्ध लोकांना भेटी देऊन त्यांना ख्रिस्त शरीर साक्रामेंत देण्याचा दिवस. आणि आजच्या दोन्ही वाचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे पश्चाताप करण्याचा दिवस. ज्याप्रमाणे महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आपण येशू हृदयाचा सन्मान करत असतो, त्याप्रमाणे महिन्याच्या पहिल्या शनिवारी पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाचा आपण सन्मान करत असतो. की गेल्या महिन्याभरामध्ये आपल्या हातून जी काही लहान मोठी पापं झालेली असतील त्याबद्दल पश्चाताप करायचा आणि येणाऱ्या महिन्यासाठी हृदय स्वच्छ करून पुन्हा एकदा आध्यात्मिकदृष्ट्या ताजे टवटवीत होऊन जीवनाला सामोरं जाण्यासाठी तयार व्हायचं. ह्याच कारणास्तव महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी बरेच लोक प्रार्थना आणि उपवास करत असतात. संपूर्ण दिवसभर रिट्रीट करत असतात. प्रार्थनेसाठी कुठेतरी जात असतात. त्याद्वारे आपण काय दर्शवित असतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं हृदय आणि माझं हृदय मी सातत्याने तपासून पाहिलं पाहिजे. की येशूच्या हृदयासारखं माझं हृदय व्हावं म्हणून मी सातत्याने त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि त्यासाठी महिन्याचा पहिला शुक्रवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस. आजचं पहिलं वाचन बारूकच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. बारूक हा इर्मायाचा सचिव. त्याने इर्मायाची सगळी वचनं ग्रंथपटामध्ये लिहून काढली. जेव्हा तो ग्रंथपट जाळून टाकण्यात आला तेव्हा त्याने पुन्हा एकदा त्याचं लेखन केलं. म्हणून आज आपल्या हातामध्ये इर्मायाचं पुस्तक आहे. हे इर्मायाचं पुस्तक नक्की काय सांगत असतं? नवीन हृदय धारण करण्यासाठी पाचारण करत असतं. आणि बारूकचं पुस्तक काय सांगत आहे की आपण जर हद्दपारीच्या अवस्थेमध्ये म्हणजे पापाच्या अवस्थेमध्ये असू तर वेळीच पश्चाताप करायचा, परमेश्वराकडे वळायचं आणि नवीन जीवनाला कुठेतरी प्रारंभ करायचा. प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा आजच्या शुभवर्तमानामध्ये बेतसैदा आणि खोराजीन ह्या प्रदेशाची कशी दुर्दशा होणार त्याविषयी आपल्याला सावधगिरीचा इशारा देत आहे. कारण जी पराक्रमाची कृत्ये सोर आणि सिदोनसारख्या ठिकाणी घडली ती तुमच्यामध्ये जी घडली तीच सोर आणि सिदोन इथे घडली असती तर त्यांनी मागेच गोंताट आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चाताप केला असता. अशा प्रकारचा सावधानतेचा इशारा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. इतकंच नाही तर ज्या कफरनहूममध्ये प्रभू येशू ख्रिस्त देवराज्याची सुवार्ता घोषवित होता ते कफरनहूमसुद्धा अधोलोकापर्यंत उतरेल अशा प्रकारची भविष्यवाणी प्रभू येशू ख्रिस्ताने बोलून दाखवलेली आहे. आणि त्याचं कारण पश्चातापाचा अभाव. बऱ्याच वेळेला माणूस स्वतःला नीतिमान समजत असतो की आपल्या हातून काय फारसं घडलेलं आहे, आपण कुठे मोठी पापं केलेली आहेत, आपल्याला कन्फेशनची कुठे गरज आहे, आपल्याला पश्चातापाची काय आवश्यकता आहे. अशा प्रकारचे विचार करणारा माणूस नम्र असू शकत नाही. म्हणून गायन आहे,
नम्र हृदय तव येशू जैसे मजला लाभावे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासारखं नम्र हृदय धारण करण्यासाठी आजच्या दिवशी आपल्याला विशेष पाचारण करण्यात येत असतं. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या जीवनात येशू हृदयाला कितपत महत्त्व आहे, की आज माझ्या घरामध्ये येशू हृदय, पवित्र मरीचं निष्कलंक हृदय ह्यांच्या मोठमोठ्या प्रतिमा असू शकतात, परंतु ते माझ्या काळजावरती कोरलं गेलेलं आहे का? बऱ्याच कुटुंबामध्ये येशूच्या हृदयास कुटुंबाचं समर्पण ही प्रार्थना दररोज रोजरीच्या शेवटी म्हटली जाते. ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे, स्तुत्य आहे, कौतुकास्पद आहे. आणि बरेचसे धर्मगुरूसुद्धा आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये न चुकता दररोज येशूच्या हृदयास कुटुंबाचे समर्पण ही प्रार्थना म्हणत असतात. आज पुन्हा एकदा अगदी मनापासून ही प्रार्थना करूया. हे येशूच्या पवित्र हृदया, तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे. आज आम्ही आम्हावरील तुझा राजाधिकार जाहीर करतो व ह्यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो. आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव. हे दिव्य हृदया, तू आमच्या कुटुंबाचा मार्गदर्शक हो. आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे. आमच्या चिंता दूर कर, आमचे कष्ट हलके कर, आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव, आमच्या आजारातून आमची सुटका कर. तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे. आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना तू शांती दे. तू परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस. आमेन. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.